तर मित्रांनो, राहुल इंगे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ती शेजारची घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 22/11/2020. मागच्याच शनिवारी 14 तारखेला आपली दीपावली होऊन गेली. त्यामुळे सर माझ्याकडून व माझ्या सहकार्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. इको फ्रेंडली आपण दिवाळी साजरी करूया. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण चाललोय आपल्या आदिवासी पाड्यात आपल्या परिवारासोबत दिवाळी साजरी करायला. यावेळेस मी लेट चाललोय कारण की ह्यावेळेस मागच्या रविवारी म्हणजे सुट्टी तर आम्हाला नव्हतीच, वर्किंग डे होता ऑफिसला. तर ह्यावेळेस मी आत्ता 22 तारखेला चाललोय. तर आत्ता सकाळचे वाजले 8:30 आणि मी आत्ता टॅक्सी बोलवली, टॅक्सी करून चाललोय कारण की ट्रेन बंद आहेत. ट्रेन बंद असल्यामुळे मला सामान पण खूप आहे माझ्याकडे. मला खूप मेसेजही आली, त्यामुळे फटाके, ध्वनी प्रदूषण हे न करता सगळ्यांना इको फ्रेंडली दिवाळी साजरी करायला आवडते हे मला मेसेज वाचून समजलं. म्हणजे दरवर्षी मी बदलापूर माझ्या आदिवासी पाड्यात बनवतो, पण ह्यावेळेस मी दिवाळी सेलिब्रेट करतोय ते टिटवाळ्याच्या आदिवासी पाड्यात. कारण की मी टिटवाळ्याला एक कॅम्पिंग केला होता. तिथली परिस्थिती खूपच भयानक आहे, त्यामुळे तिकडे चाललोय ह्यावेळेस. तर ह्यावेळेस आपल्याला गोरेगावला माझा स्वप्नील परवा मित्र आहे, त्याच्या कांचनगंगा सोसायटी व परिवार व त्याचबरोबर वाडा ग्रुप ह्या परिवाराकडून आपल्याला मदत आलेली आहे. त्याचबरोबर स्पेशली थँक्स मी बोलेल की मनोज पाध्ये आणि शशिकांत नगराळे या दोघांचे. त्यांनी खूपच सामान मला पाठवलं आहे किंवा माझ्या आदिवासी पाड्यातील लोकांना खूप सामान पाठवलं, धान्य पाठवलं. त्याबद्दल मी स्वतः तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार मानतो. त्यावेळेस स्वप्नील परब खाली आला होता माल द्यायला. मी त्याचे आणि त्याच्या मित्रांचे आभार मानायचे राहूनच गेले होते. त्यामुळे मी स्वप्नील भावा, मी आत्ता व्हिडिओ थ्रू तुझे आणि तुझ्या मित्रांचे आभार मानतो. अशीच मदत करत चला. ह्यावेळेस व्हिडिओ पण खूप मोठा होईल असं मला वाटतं, कारण की मी आहे ना 4 ते 5 आदिवासी पाडे करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ मला वाटतं जास्तच मोठा होईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. तर मला एवढं सगळं सामान खाली घेऊन जायचं आहे, त्यामुळे हे सगळं सामान खाली घेऊन जातो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट गाडीमध्येच भेटतो. आत्ता सध्या कांजूरमाच्या पेट्रोल पंपाखाली उभं राहिलो आहे. आपला गणेश राठे मित्र येतो आहे. गणेशला इथून पिकअप करून डायरेक्ट मग टिटवायला जाऊ. पण अजून त्याला आत्ता फोन केला, तो अजून घरीच आहे मला वाटते. तर तो आता 5-10 मिनटात येईल. टॅक्सी पाठीमागे उभी आहे. तर त्याला आधी बघतो आता कुठे येतो, नंतर जायला लगेच. फायनली टिटवाळ्याला पोचलो. तर सोमनाथ दादाला फोन करतो. सोमनाथ दादा इथेच आहे आसपास कुठेतरी. तर त्याला फोन करून विचारतो. तो बोलतो की अर्ध सामान इथं उतरूया आणि नंतर आदिवासी पाड्यात जाऊया. ओके. नाव आता राहुल आहे, तो सगळा हा वाटपाचं सामान आहे ना काढत आहे गाडीतून. आणि त्यानंतर आम्ही हे सर्व सामान जे या पाडामध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ही राहुल आणि त्याच्या संस्थेकडनं ही छोटीशी दिवाळी भेट आहे. तर ती आम्ही सर्व तिकडच्या राहणाऱ्या लोकांना ही भेटवस्तू सोमनाथ दादा आहे. ज्यावेळेस मी पाठीमागे मेडिकल कॅम्प केला होता ना, जो मेडिकल कॅम्प केला होता आदिवासी पाड्यातच केला होता.
तर तो ह्या सोमनाथ दादानुसारच केला होता. तर ह्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की आपल्या टिटवाळ्यात पण एक आदिवासी पाडा आहे. मी बदलापूरच्या आदिवासी पाड्यात जात असतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवर मी माझी लिंक देईल. जो गेल्या वर्षी मी आदिवासी पाड्यात जो दिवाळी कॅम्प केला होता त्यावेळेस मी टिटवाळ्यात करतो. टिटवाळ्यात ज्यावेळेस मी मेडिकल कॅम्प केला होता ना त्यावेळेस इथली परिस्थिती खूपच बेटर आहे. म्हणजे इथलं बदलापूरपेक्षा इथली घरं एकदमच हे आहेत. त्यामुळे मी यावेळेस सजेस्ट केलं की टिटवाळ्याला आदिवासी पाड्यात हे करू. तर मी आता एकटा आहे, माझ्याबरोबर कोण नाही. एक माझा मित्र गणेश आहे जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाठच्या बघितला होता. बाकीचे मित्र आले नाहीत कारण माझ्याकडे सामान खूप असल्यामुळे मी सोमनाथ दादा बोलले की इथल्या एकाच घरात ठेवूया आणि बाकीचं जे खायचं सामान आहे ते आपण पुढे आदिवासी पाड्यात घेऊन जाऊ. आदिवासी पाडा मी तिकडचं तुम्हाला दाखवेलच. तर आता मी सामान एक ठेवलं ते तुम्हाला दाखवलं. तर इथं सगळं सामान ठेवलंय. तर नंतर सोमनाथ दादा आहे ना हे सामान नंतर डिवाइड करून आदिवासी पाड्यात देईल. तर सोमनाथ दादा आहे ना नंतर ते सगळं सामान डिवाइड करून आदिवासी पाड्यात देईल किंवा दर रविवारी तो जेवण देत असतो इथल्या आदिवासी पाड्यातल्या लोकांना. इथं झोका मस्त भारी बनवलाय, मला आवडला खास. गावची आठवण आली. घर खूप छान आहे, घर पण आपल्याला आवडलं. तर आता आता आम्ही राहुल इंगळे यांच्या संस्थेद्वारे टिटवाळा इकडे घोडापाडा असं हे आदिवासी गाव आहे. ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि त्यांना जी राहुल इंगळे व सोमनाथ दादा यांच्या संस्थेमार्फत दिवाळी भेट आम्ही त्यांना देणार आहेत. ते म्हणजे या लॉकडाऊनमध्ये जे काही प्रत्येक व्यक्तीला जो काही त्रास सोसावा लागलेला आहे आणि हा जो काही रोगराईचा जो वाडा पूर्ण देशावर पसरलेला आहे, परंतु यातूनच आम्ही या आदिवासी लोकांकरता फुल ना फुलाची पाकळी त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझ्या सर्व प्रेक्षकांनो व ह्या व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांनो की आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर तुमचं पण सहकार्य इथे लाभावं हीच आम्हा सर्वांकडनं तुम्हाला नम्र विनंती व निवेदन देखील असं समजू शका तुम्ही. कारण की ह्या लोकांकरिता ही दिवाळी म्हणजे खूप मोठा उत्सव आहे, पण हे त्यांना माहिती देखील नाही आहे की काय आहे. पण आपण सर्वांनी इथे येऊन त्यांना भेट द्यावी व जे काही तुमच्याकडून त्यांच्याकरता सहकार्य करता येईल ते तुम्ही करावं. तर या ठिकाणी पुढे राहुल इंगळे आणि सोमनाथ दादा आमच्याबरोबर येत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही येतो आहे इकडे. आणि हे अशी छोटी छोटी घरं आहेत, त्यांना सहकार्य हे आमच्या संस्थेमार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही देखील इथे यावे, यांना भेट द्यावी, यांचं मनोबळ तुम्ही वाढवावं, यांना देखील सहकार्य करावं. कारण की आपण सर्वजण आपल्यासाठी काही करतो, पण इतरांसाठी करण्याची संधी जेव्हा आपल्याला मिळते त्यावेळी ती आपण करावी. ह्या पाड्यातील ही सर्व लहान लहान मुलं आता इथे सगळे एकत्रित येत आहेत व आमच्या या छोट्याशा संस्थेच्या मार्फत त्यांच्याकरिता जी काही भेटवस्तू आम्हाला देण्यात येईल ती आम्ही त्यांना देणार आहोत. तर प्रेक्षकांनो तुम्ही हे पाहत असाल तर ह्यामध्ये तुमचं देखील सहकार्य यांना मिळावं अशी आपणास या छोट्याशा व्हिडिओमार्फत नम्र विनंती. तर मित्रांनो आता येथे घोडापाडा या गावामध्ये आम्ही आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी ही लहान लहान मुलं यांचं सहभोजन आता होत आहे. आणि सोमनाथ दादा हे इकडचा सगळा प्रकल्प चालवतात. असं त्यांच्याकडे भरपूर अशी छोटी छोटी गावं आहेत, त्यांना हे सहकार्य करतात व ह्या संस्थेमध्ये त्यांच्याबरोबर छोटासा खारीचा वाटा हा आमचा आहे. त्यामध्ये राहुल इंगळे हे इकडच्या या लहान मुलांना त्यांच्यामार्फत जे काही दिवाळीची छोटीशी भेट आहे ही त्यांना देत आहोत आम्ही. पण ही भेट म्हणजे आमच्याकडनं काहीच नाही आहे, परंतु आम्ही त्यांना सहकार्य करतो आहे, आमच्याकडनं ही भेट त्यांना मिळावी. तर म्हणजे जे काही आमचे मित्र हा व्हिडिओ ज्यावेळी पाहतील तर त्यांनी देखील लक्षात घ्यावं की आपल्याकडनं त्यांना जे काही सहकार्य करता येईल ते आपण करावं. कारण की आपण स्वतःसाठी जगतो, पण आपण इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ह्याच आदिवासी पाड्यात मी मेडिकल कॅम्प पण ठेवला होता. त्याला 1 वर्ष झाले असतील. आणि जे ठिकाणी मी आत्ता चाललो आहे त्या शाळेमध्येच आम्ही थांबलो होतो आणि त्या शाळेमध्येच मेडिकल कॅम्प केला होता. तर ती एक जुनी आठवण होती आणि मला या आदिवासी पाड्यात आलं की इथं फिरायला आणि इथली घरं पण बघायला भारी वाटतं. तर आता ती एक शाळेची आठवण म्हणून त्या शाळेपाशी मी आलो आहे. सध्या शाळा बंद आहे पण तुम्हाला बाहेरनंच ती शाळा दाखवतो. आणि या शाळेमध्येच आम्ही मेडिकल कॅम्प ठेवला होता. सध्या आतमध्ये जाऊ शकत नाही, लॉक लावला आहे, त्यामुळे मी फक्त तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. आणि या शाळेच्याच पाठीमागे ओढा पण आहे. त्या ओढ्यामध्ये येऊन आम्ही खेळत होतो कारण की मेडिकल कॅम्पमधलं आम्हाला काही समजत नव्हतं. ते डॉक्टर सगळं आतमध्ये बघत होते म्हणून मी शाळेच्या पाठीमागेच ओढा आहे. सध्या पाणी कमी आहे. ह्या ओढ्यापाशी येऊन बसलो होतो. मस्त पाय पाण्यात सोडले होते. मस्त थंडगार पाणी लागत होतं. वातावरण पण मस्त होतं, एकदम असं शांत आहे. सध्या पाणी खूप कमी आहे. चला तर आता इथून आम्ही दुसऱ्या वाड्यात चाललो आहे. काही तिथं शूट दाखवतो. आम्ही आज ना 3-4 तरी वाड्या करणार आहोत, त्यामुळे थोडं जसं होईल तसंच आम्ही देत चाललो आहे. बाकीचं सामान तर आम्ही मित्राच्या घरी एकाच घरी ठेवलं आहे. तो नंतर सगळ्यांना इथं जेवायला देईल. तुम्ही जो आत्ता व्हिडिओ बघितला ना, जे लहान मुलं जेवत होती, ते खरं तर रविवारचं जेवण असतं. ज्यावेळेस बाकीच्या दिवशी त्यांना लहान मुलांना शाळेतून त्यांचे जेवण मिळतं आणि रविवारचं जेवण नसतं. आणि इथले त्यांचे म्हणजे आई वडील आहेत ना, ते बाहेर कामाला जातात, त्यामुळे लहान मुलं ना दिवसभर असेच असतात. त्यामुळे सोमनाथ दादाने विचार केला की रविवारचं जेवण चालू करूया. तर सोमनाथ दादा आहे ना दर रविवारचं इथं जेवण ठेवतो आणि ते दर रविवारचं जेवण जे असतं ना ते फक्त लहान मुलांसाठी असतं. त्यामुळे कधी जर तुम्हाला मदत करायची झाली तर ह्या लहान मुलांना मदत करा जेवणासाठी. तर आता मी तुम्हाला भेटतो दुसऱ्या वाडीमध्ये. हा दुसरा आदिवासी पाडा तिथं आलो आहे. ह्या आदिवासी पाड्याचं गावाचं नाव अडवली गाव आहे. तर ही एक शाळा आहे जिथे आम्ही शेवटचा मेडिकल कॅम्प केला होता. संध्याकाळचे 4 का 5 वाजले होते. तर ह्याच शाळेमध्ये केला होता. आत्ता पण त्याच आदिवासी पाड्यात आलो आहे. मस्त वाटतं यार अशा ठिकाणी येऊन. म्हणजे ज्या ठिकाणी आपण मेडिकल कॅम्प केला होता तिथेच पुन्हा येऊन एक वेगळीच फील येते. पाठीमागे काही झोके आहेत. भारी आहेत. तरी हा आदिवासी पाडा जरा बाकीच्या आदिवासी पाड्यांपेक्षा चांगला आहे. म्हणजे इथं जरा व्यवस्थित सगळ्यांची घरं आहेत. घरं मागे मी दाखवेलच. पाठीमागे घर आहेत आणि पाठीमागे या झोक्यावर आम्ही खेळत बसलेलो. बाकीच्या आदिवासी पाड्यांपेक्षा इथली जरा परिस्थिती ठीक आहे. तर आता इथे पण जेवणाचा कार्यक्रम आहे. लहान मुलांसाठीच ठेवलं आहे सोमनाथ दादाने. तर आमच्यावर तो फिरतोय. 12 नंतर सगळ्या लहान मुलांना जेवण दिलं जातं. तर तो मला वाटतं 7 ते 8 आदिवासी पाड्यात जेवण देत असतो. त्यामुळे आता अजून बाकीचे 3-4 आदिवासी पाडे आहेत, तिथं पण जाऊया. तर आता पुन्हा आपण इथे एक थोडासा फराळ जेवण देऊया. चला. फायनली आता तिसऱ्या आदिवासी पाड्यात आलो आहे. तर इथे माझ्या ऑफिसचा मित्र सचिन मिसाळ पण जॉईन झाला आहे. मला फोनवर फोन करत होता. तर एखाद्याला मदत करायची असेल तर माणूस कुठून येतो ते सचिन मिसाळला बघून समजलं मला. कारण की त्याला मी कालच फोन केला होता. आणि सचिन मिसाळबरोबर वहिनी पण आल्यात. वहिनी आणि आपली मंजिरी पण आली. तर आता थोडंसं इथे वाटतो आणि नंतर 4थ्या आदिवासी पाड्यात जातो.
फायनली दहिवली या गावात आलोय, सोमनाथ दादाच्या घरी आलोय. तर आत्ताच जेवलो आणि जेवण आता दहिवली गावातच दहिवली गावातच शेवटचं वाटप असेल, तर इथून आम्ही निघू. तर आता लहान मुलांना बोलवाय गेलेत, मुलं येस तोपर्यंत आपण जरा आजूबाजूचा परिसर फिरून घेऊया. दहिवली आपलं शेवटचंच गाव आहे, सोमनाथ दादाच्या घरीच आहे वरती. तर वरतीच मुलांना बोलवलं आहे आणि शेवटचं वाटप हे त्याच्या म्हणजे ह्याच गावात दहिवली गावातच असणार आहे. तर इथं आता वाटप करू आणि घरी निघू. फायनली दहिवली गावामध्ये शेवटची दिवाळी वाटप केली आणि तिथून आता आम्ही सोमनाथ दादाबरोबर चाललो होतो. तर सोमनाथ दादा आपल्या गोरेगाव मंडळाचे आभार मानेल. सर्वांना नमस्कार आणि उशिरा का नाही हॅपी दिवाळी. आणि मी प्रथमतः कांचन गंगा परिवार आणि वाडा ग्रुप किंवा घरचे परिवार मित्र असतील त्यांना आभार मानतोय की त्यांनी आमच्या मुलांसाठी दिवाळी पाठवून दिली. कारण आदिवासी समाज असा आहे का ज्यांच्या घरात दिवाळी साजरी करत नाही किंवा गोडधोड बनवत नाही जसं आपण बनवतो तसं. तर तुमच्या मदतीने ती त्यांच्या घरी साजरी झाली. तर त्याबद्दल मी तुमचं खूप आभार मानतो. तर कोणाकडे प्रोजेक्टर असेल तर मला DM करा, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे पिक्चर इथे मला दाखवायच्यात पडद्यावर. कारण की गेल्या वर्षी कॅम्प केला होता ना, तर त्यावेळेस पण मी रिक्वेस्ट केली होती कोणाकडे जर प्रोजेक्टर भेटेल तर तो नक्की मला सांगा. मी सोमनाथ दादाचा डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण नंबर देईल. जर कधी कोणाला आदिवासी पाड्यात जर मदत करायची असेल किंवा कोणाचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा असेल तर तुम्ही आदिवासी पाड्यात येऊन सुद्धा सेलिब्रेट करू शकता वाढदिवस. कारण की आपण कसं आहे, वाढदिवसाला आपल्या मित्रांना कधी पार्टी कुठेही देऊ शकतो, पण इथे वाढदिवस हे कधी सेलिब्रेट होत नाही. तर ज्यांना कोणाला जमल त्यांनी सोमनाथ दादाला फोन करा, तो एनी टाईम फोन उचलतील. आणि जर माझं नाव घेऊन जर त्यांना तुम्ही सांगितलं की अशा अशा व्हिडिओमधनं मला नंबर भेटला आहे
तर मला अशी मदत करायचं. तर सोमनाथ दादा तुम्हाला चांगलं गाईड करतील, व्यवस्थित तुम्हाला सांगतील कुठे यायचं आहे, कुठं सामान द्यायचं आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे की सर्वांनीच या आदिवासी लोकांना मदत करा. जुने जर तुमचे कपडे असतील तर तेही तुम्ही इथे देऊ शकता. असं नाही की हे कपडे घेत नाहीत, पण मी कपडे पण आणणार होतो. मला खूप मित्रांनी बोलले होते की तू कपडे घेऊन जाशील का, पण दिवाळीच्या सणानिमित्त कपडे देणं मला ठीक वाटलं नाही, म्हणून मी कधीतरी एक वेळ काढेल आणि त्या दिवशी मी कपडे घेऊन येईल.